छावा भाग 137। त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना बहादूरगडासारख्या शाही ठाण्याच्या कोठीत ठेवणेही औरंगजेबाला काही मानवले नाही. त्याच्या हुकुमानेच दुसऱ्याच दिवशी दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती तशाच धिंडीने तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगाव जवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वढू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले. अकलूजहून हललेला औरंगचा 60,000 फौजी तळ बहादूरगड धरून कोरेगाव तुळापूर वढू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता. इथेच होता संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संत बोल ऐकून पुलकित झालेल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम. या संगम काठालाच मावळतीचा पुढा धरून 2 भक्कम खांब रोवण्यात आले होते. हशमांच्या कड्यातून आणलेले दोन्हीही कैदी उंटांवरून खेचूनच पाय उतार करण्यात आले. तख्ताकुल्लाह आणि साखळदंडात अगोदरच जखडलेल्या त्यांना मुकर्रब इखलासच्या देखरेखीखाली त्या खांबांना मनगटासारख्या दोरखंडांनी पुन्हा जाम जखडण्यात आले. कंठातल्या तख्ताकुल्लाहांनी त्यांचे हात पंखांसारखे पसरतेच होते. संगमेश्वरातून निघाल्यापासून कुठलाही अन्नाचा कण दोघांच्याही घशांआड गेला नव्हता. चेहरे ओढले होते त्याने त्यांचे, पण डोळे मात्र शरीराच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांत आणि तेजवंत दिसत होते. त्यांची मनेच जशी उतरली होती त्यांच्या फक्त डोळ्यात. आवश्यकता नव्हती तरीही जाड पात्याच्या नंग्या तेगी हातात घेऊन मुकर्रब आणि इखलास, सरदार आणि हमीदुद्दीन कैद्यांभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे तिकडे फिरत होते. एकाच भयाने, कुणी सांगावे, भूतांसारखे अचानक उपटणारे मरहट्टे आलेच आणि घडू नये ते घडलेच तर याच खांबांना खुद्द आपणालाच जखडण्याचा हुक्म होईल हजरतांचा, याची खातरजमा होती म्हणून. एकसारखे बहादूरगडाच्या रोखाने बघत ते कुणाची तरी वाट बघत होते. आणि कैद्यांभोवती हजारो हत्यारबंद हशमात खळबळ माजली. आ गए आ गए. बहादूरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत 100-500 पठाणांचे एक पथक आले. हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रहुल्ला खान पाय उतार झाला. त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन कानमंत्र देऊन पिटाळला होता. भोवतीच्या कुणाकडेही ढुंकूनसुद्धा न बघता खांद्यावरच्या खिल्लती आडदडलेल्या हाताऱ्याच्या मुठीवर हाताची भक्कम मूठ आवळत तरातर चालत थेट राजे आणि कुलेश यांच्यासमोरच तो आला. त्याला बघून लाचार अदबीने पुढे होत मुकर्रब म्हणाला, क्या हुक्म है आलम पन्हा का काफर कैदियों के फैसले में? चुप. मुकर्रबच्या पायांपासून डोक्यांपर्यंत बेफिकिरीच्या नफरतीने बघत रहुल्ला त्याच्यावर उखडला. कितीही झाले तरी मुकर्रब दख्खनी होता. रहुल्ला औरंगचा नेक उत्तर हिंदुस्थानी शिवा सरदार होता. खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्या कंच खिल्लतीत आला होता. खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा ठाकत कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यात मगरुरीनं घुसवीत त्याने जाब केला, खैर चाहते हो सूबेदार तो ठीक सोच के जवाब दो. आलम पन्हा चाहते हैं तुम्हारा बयान. मौका है खुदा के खैर का आखरी. किस किले में रखा है तुमने अपना शाही खजाना? त्याने सुभेदार असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता. मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रहुल्लाचा सवालच राजांनी मानेबरोबर झटकला. हम पूछते हैं कहाँ है तुम्हारा खजाना? राजांची डोक्यावरची उंच माटाची लाकडी विदूषकी टोपी खानाने गदगदा हलवली. जळत्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नाकपुड्या संतापाने कशा फुलून उठल्या. जखडलेले छातवान अनावर संतापाने वर खाली झपापले. आतल्या आत खूप विचारांती त्यांनी साजेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता. काहीही न बोलण्याचा. बोलो, कौन कौन थे फितूर तुम्हें शाही फौज से? कौन कौन भेजते थे खतवाले हशम तुम्हें? हट्टाला पेटलेला रहुल्ला राजांचा मुखडा डावा उजवा गदगदा हलवून टाकत भोवतीचे हशम अंगभर चरकावेत असा कडाडला. आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुर्रवती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हलले. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले.
बोलो, गूंगे हो गए हो क्या काफर? मामूली चीज़ है, बताओ और जान बचाओ अपनी नादान. राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोडी गुलाबीने आणि सोबतच्या कविकुलेशांखेरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते ते बोलते व्हावे म्हणून खजाना कहाँ है, फितूर कौन थे, हेच सवाल आलटून पालटून विचारून कैक प्रकारांनी जंग पछाडून रहुल्ला खान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरिपीने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळे साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीच हसडावी तसे तो वैतागून म्हणाला, नहीं जानता मानता अलम पन्हा के गुन्हा का नतीजा कुत्ते, भोग ले अपने गुंगेपन की अब सजा, मौत. जंग पछाडले रहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी, पण ब्र देखील नाही बाहेर पडला त्यांच्या ओठांतून. त्याच ढंगाने कुलेशांना चाचपून बघताना तर खानाने आपला हमेशाचा तुकडा फेकीचा मनसबीचा दानागोटा बाहेर काढत चुचकारून छंदोगामात त्यांना विचारले, ये मरने वाला ही है अपनी मौत से, होशियार शख्स हो तुम, बता दो कहाँ है इसका सल्तनत के बरहानपुर औरंगाबाद के लूट का छिपाया खजाना, कौन कौन थे शामिल इसको शाही फौज के गद्दार कुत्ते, मरा तब से माला माल कर देंगे शहंशाह तुमको मनसब बख्श करके, बताओ, डरो नहीं अब इसको, बताओ. गळ्यातला तख्ता कुलाह, डुईची लाकडी टोपी डावी उजवी झटकती हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा जसा खणखणीत सबकच दिला. खान, मौका मिलता तो हम ही पूछते यही सवाल तुमको. सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे शहंशाह ने, मनसब के टुकड़े फेंक कर खरीदा नहीं जाता कभी कभी का ईमान. कुत्ते हो तुम, खंदे की खिल्लत पहनकर नाज से हमारे स्वामी की गर्दन हिलाने वाले बेमुरव्वत. खामोश लईम काफर. अंगावर सापाचे वेटोळे पडावे तसा खान आक्रोशून उठला. झपकन पुढे होत त्याने मराठी दौलतीच्या कुल एख्तियार छंदोगामात त्यांच्या गालफडावर सणकावती थप्पड दिली. त्याच्या भिवया वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. दाढीचे केस रोधता न येणाऱ्या घुश्याने दाभणासारखे ताठरले होते. आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राजे कुडीभर उफाळले. त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंदकळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडपडीने. फोडला. आता मात्र राजकुलाच्या बालपणापासूनच्या संस्कारांनी कटाक्षानं मनोमन करकचून बांधून टाकलेला मौनाचा बंधारा राजांनी फोडला. शब्दांचा अनिवार आतषखाना त्यांच्या तोंडून रहुल्ला, मुकर्रब, इखलास यांच्यासह हर एक आश्रमाच्या काळजाची मुहर्रमची खाई पेटवावी तसा खाई पेटवीत बेलाग तडतडू लागला. सांग तुझ्या मालिक सुभेदारास खान, मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायात. जन्मदात्या बापास कैद करून त्यानंच बांधल्या लाल किल्ल्यात त्यास डांबून तबिबाकडून जहराचं मालिश त्याच्या बुढ्या अंगाला फासणार नाही भोसल्यांचं खानदान. भावांच्या पाठीत तख्ताच्या हौसेनं खंजीर खुपसणारी नाही आमची भावकी. खामोश, पाबंद रखो जबान. थरथर कापणारा रहुल्ला ओरडला, काट दो इसकी गर्दन, इसको पैर के नीचे दो हाथी के, खाने डालो कुत्तों को इसका मगरूर गोश्त. चारी बाजूंनी जळजळीत आरोळ्यांचा एकमेकात मिसळता कालवा उसळला. तरीही बेडर बेभान झालेले राजे बोलतच राहिले. अरे, खाल्लंच आमचं गोष्ट कुत्र्यांनी तर त्यांची औलादही निपजेल इमानदार. सांग तुझ्या मगरूर मालिकला खान, जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची, दिलेरची केलीस, त्याहून काय करणार दुसरी हालत तो आमची. तयार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला. ध्यानी ठेव म्हणावं त्याला. आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूक त्याच्या घशात ईदल कुतुबशाहीसारखा. इथला उमरान उमरा करील पैदा लहान थोर सेवा संबा. राजे आपल्या आका अलीची नालस्ती काही रोकत नाहीत हे बघून रहुल्ला झटक्यात तिरमिरीने पुढेच झाला. त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एका जागी घट्ट करण्यासाठी सांडशी पकडच घालायचा प्रयत्न केला. गर्दन झटकून ती उडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईल असे ओरडले, आम्हास मारून कधीच सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत. ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे एवढे पापांचे डोंगर, त्याच्या आसपासही मिळणार नाही कबरीसाठी सुद्धा वावभर जागा त्यास. शिराचं नाव भंडारा ठेवून तोच तळहातावर घेतलेले आमचे जान कुर्बान मावळे निघालाच परतायला तो उत्तरेकडं तर खोदतील त्याचीच कबर याच मावळ मातीत. बताव उसको,
ठोकर से फेक दिए है हमने उसके सब सवाल, जाओ. तरीही राजे उभ्या कुडीभर राजसंतापाने अनावर थरथरू लागले. उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्यासाठी जबरी तडाखा दिला तरी न चळता सूर्याचा ताप गोलबिंब भर थरारेलच थरारेल तसेच राजे दिसले. भोवतीच्या बघ्यांना क्षणात साठून गेलं की घुश्यात असले तरी आलमपन्हा आका आली असे कधीच दिसले नाहीत. असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदत नसलेल्या राहुलाच्या अंगाचा कसा तिळपापड झाला नुसता. चुप मनहूस कुत्ते, ओरडताना नरड्याच्या धमन्यात तटतटून फुगल्याच खानाच्या. झेपावत त्याने ज्या कानशिलांवर धाराव आणि थोरल्या औंची बोटे आलाबला घेत फिरली होती त्याच कानशिलावर जबरदस्त थपडेचा खडखडता आवाज काढला. खान घुश्याने बेभान झाला होता. अशा काही जळजळीत नजरेने राजांनी खानाच्या हाताकडे बघितले की त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झणझणता हात पिरगळा बसावा तसा मागे घेतला, पेटत्या आगीतून काढावा तसा. भोवतीचे हशम तर थरकून उठले होते. खोड्यात तळमळत्या कुलेशांनी असह्य संतापाने तळमळून तडफडून गर्दन खाली टाकली. भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वतःशीच पुटपुटला, मर जाएंगे दोनों भी नाबकार काफर लौंडे कुत्तों की मौत. मुराद दारा की नहीं वो हालत करेंगे पाक इस्लाम के असली बंदे आका आली हरामजादों की. बू मिट जाएगी काफरों की दुनिया से. दन दन पाय आपटत जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान राहुलला बादशहाला कैद्याची बदतमीजी सांगायला निघूनही गेला. राजांनी उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या कानी घालण्याची त्याची शामतच नव्हती. दौडतानाच तो विचार करू लागला, ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत. सांजावत आल्याने आता मावळकडेवर तापदेवाचा रसरशीत गोळा दिवसभरापेक्षा मोठा दिसू लागला. त्याच्या अवतीभोवती लाल, गुलाबी, केसरी यज्ञकुंडच जसे पेटले होते. मनात आणले तरी कधीही तो तेजोगोल खुद्द आभाळालाही दस्त करता येणार नाही या एकाच विचाराने जखडबंद राजे स्वतःला हरवून एकटक त्याच्याकडेच बघू लागले. त्यांना याद आली, रायगडाच्या हिरकणी माचीवरून दिसणारा हाच तो सूर्यगोल. एकदा तर श्रीसखींच्या बरोबर माचीवर उभे असताना त्यांनी विचारले होते, काय वाटतं समोरचा सूर्यनारायण बघताना तुम्हास? क्षणभरच थांबून त्या पटकन म्हणाल्या होत्या, माचीच्या या उंचवट्यावरून तो घरचाच वाटतो, आबासाहेबांगत. आबासाहेब, केवढा भाग्यवंत यशवंत आत्मा. रायगडी काळ होताना भोवतीच्यांना ते म्हणाले होते, ये तो मृत्यूलोक, येथे जितुके आले तितुके गेले. कशासाठी येतात माणसे आणि जातात काय उभवून? का पेटतो तुमच्या आणि समर्थांच्या आठवणीने जीवाचा पोत उजळून? का वाटत नाही तुम्ही गेल्यागत? हिरकणी माचीवरून फरशीच्या आकाराचे रूप घेत डुंबताना दिसणारे बिंब आता खांबाला जखडल्या राजांना कोरीगत सपाट दिसू लागले. हाताच्या तख्ता कुलाहाचे भानच नव्हते त्यांना. डाव्या हाताच्या कुलेशांना म्हणून ते म्हणाले, डुबतीला चाललाय आभाळाचा स्वामी, रिवाज द्या त्यास छंदोगामात्य. छातीशी नेण्यासाठी त्यांनी आपला हात खेचला. तख्ता कुलाहाच्या लाकडी कड्याला तो खटकन कचला. सनकारती कळच हाताकडून उमटून मस्तकात भिनली त्यांच्या. त्या वेदनेची वाटली नाही एवढी एकाच बाबीची खंत त्या भोसलाई कुलवंताच्या मनाला पिळवटून गेली. आम्हाला मुजऱ्याचा रिवाज देण्यासाठी किती अदबशीर हात आजवर लवत हलले, पण आज खुद्द आमचा हात मात्र आमचाच राहिला नाही, साक्षात सूर्यनारायणास वंदन करण्यास. शरीरापेक्षा मनाच्या या कोंडीने डोळे मिटतेच घेतले त्यांनी. तरीही हालता हालेना त्यांच्या डोळ्यांसमोरून लालीलाल झालेले ते आकाशस्वामी तेजोबिंब. राज्याभिषेकाच्या वेळी कानांवर पडलेले ब्रह्मबोल घुमू लागले. शिसोदिया वंशज, सूर्यकुलोत्पन्न, क्षत्रिय कुलावतंस. आता तळभरच्या सांज नौबती दुडदुडू लागल्या. खानसाम्यांनी तांब्याची कल्लहीदार थोराड भगुनी रसोईसाठी चुलानांवर चढवली. कसायांनी काटलेले बैलबोकड जागजागी त्यांवर रटरटू लागले. त्याचा एक तिखट उग्र वास तळभर पसरला. आता सारा तळ रात्रीचा नमाज पढून भर घेराच्या मोठमोठ्या परातीसारख्या थाळ्यांतून
5-5, 10-10च्या मेळाने खाना रिचवणार होता. उपाशी आतड्यांनी आणि जागत्या डोळ्यांनी त्या 60,000च्या तळांवर फक्त 2च जीव भुईवरच्या लाकडी खोड्यात असूनही त्यात नसल्यागत आपापल्या कुलदेवता जगदंबा आणि चंडीची प्रार्थना करणार होते. छत्रपती आणि छंदोगामात्य. जागजागी शिलगलेल्या पलोत्यांच्या आगझपेटी वाऱ्यावर वेड्यावाकड्या फरफरू लागल्या. उतरती सांज थरथरू लागली. आता बहादूरगड सोडून खुद्द औरंगजेबच कोरेगावच्या तळावर येऊन शाही शामियानात ठाण झाला. दिल्ली सोडतानाच त्याची पहिली मुराद होती ती सेवाची मराठशाही इस्लामची बंदी करण्याची. त्यासाठीच सलामीचा पहिला फौजी रेटा देऊन बघितला होता त्याने या पहाडी मुलखाला. नाकामयाबीने हात चोळत 4 सालांपूर्वीच त्याला फौजी पिछाट घ्यावी लागली होती सेवाच्या बच्च्यासमोर. आज तोच संभा कैदी म्हणून दस्त झाला होता त्याच्या पंजात. हाल हाल करून त्याचा काटा काढताच त्याच्या या पहाडी मुलखातले दुबळे पतले अर्धे नंगे हशम हातच्या माळेत सहज गुंडाळून टाकणार होता तो. आपल्या शामियान्यात मात्र आता तो विचित्र खयालात गुरफटला होता. त्याला आपला बच्चा अकबर आणि दिलेरचा मिरबात खान यांचा संभाला सामील होण्याचा मतलब कळत नव्हता. संभाने दिल्या बेमुरवतखोर जाबांची नोंद त्याने घेतलीच होती. फितवेखोरीने ठिकठिकाणचे मराठे सरदार त्याने केव्हाच मुठीत टाकले होते. राहून राहून त्याला एकच विचार छळत होता. देहली छोड़के आए बड़े मुराद से, बुढ़ापा आया नज़दीक, होगी हमारी ख्वाहिश पूरी, कांजीवरम से काबुल इस्लाम का बंदा करने की. वढूच्या तळावरून मुकर्रब खानाकडून रोज त्याला हारकाऱ्यांकडून खबरा येत होत्या. कैदी कुछ बोलते नहीं, कुछ खाते नहीं. बादशहाबरोबर त्याच्या सेवेसाठी आलेली त्याची मुलगी झिन्नतुन्निसा रोज अब्बाजांबरोबर खाण्याचे कटोरे त्याच्यासमोरच त्यातील पदार्थ चाखून त्यात काही जहेरी ऐब नाही याची खातरजमा त्याला करून देत होती. मगच खाण्याचे थाळे मांडत होती. अशाच एका खाण्याच्या वेळी मुकर्रबकडून खबऱ्या आला. जिद्दी काफरों ने अब तक कुछ नहीं खाया. रोज मसालेदार मोगली पदार्थांचे शाही थाळे राजांसमोर आणि सिरकुर्म्याचे गोडे थाळे कविकुलेशांसमोर नेऊन त्यांची भूक चाळवण्याच्या प्रयत्नात मुकर्रब इखलासपुरते नाकामयाब झाले होते. कैदी दस्त करताना जो जोश मुकर्रब खानात होता त्याचीच जागा आता भयशंकेने घेतली होती. ऐसे ही मर गया काफर तो. कैदी काही खात नाहीत ही मुकर्रबची खबर ऐकून बेचैन औरंगजेब आपल्या थाळ्यापासून उठून फेर घेऊ लागला. मांडल्या अन्नावर माशा बसू नयेत म्हणून त्यावर पितळी झाकणे झिन्नतुन्निसा तत्परतेने ठेवू लागली. ते बघून जागीच थबकला. चमत्कारिक असा स्वतःशीच हसला. आपल्या पदार्थ चाखण्यात काही गफलत झाली काय? अब्बाजांना काही शक आला काय? याने भांबावलेली झिनत मोठ्या धाडसाने म्हणाली, हंस पडे अब्बाजान, शक है कोई? खदखदून हसत औरंगजेब तिला म्हणाला, मक्खियाँ बैठती है थाले पर इसलिए तूने डाल दिए ढक्कन उन पर. बेटी, कभी कभी इंसान के दिल पर भी बैठती है मक्खियाँ. क्या लाओगी उसके लिए ढक्कन? एक भाई है तुम्हारा अकबर जो घूमता है गांव गांव तख्त के लिए, अनाज के लिए, और एक ये है सेवा का बच्चा संबा जो हात तक नहीं लगाता थाले को. स्तिमित झाल्या आपल्या मुलीकडे बघतानाच त्याने हुक्म दिला, ले जाओ ये खाना, हम नहीं चाहते. वजीर असद खानाला याद फरमावून बादशाह ने हुक्म दिला, खुद हम देखना चाहते हैं कैदी संबा को. जाओ, इंतजाम करो. औरंगच्या हयातीतली ही पहिलीच वेळ होती की तोहून एका कैद्याला बघायला राजी झाला होता. कैदी खांबांना जखडून आता 3 दिवस झाले होते. एकाही शाही सवालाचा दोघांनीही बादशहाच्या मनाजोगा जाब काही दिला नव्हता. दोघेही उपाशी होते. कोणीतरी अल्लाचा रहमदिल बंदा मिन्नत करून त्यांना फक्त पाणी प्यायला लावत होता. जाताना आपलेच डोळे टिपत कैद्यांना ऐकू जाईनासे पण मनोमन वाटणारे म्हणून स्वतःशीच पुटपुटत होता, कैसी जिद्द पैदा की है अल्लाह ताला ने इनमें. हत्यार होते हाथ में तो खुद ही काट देते ये अपनी गर्दन. क्या तकदीर है एक एक की. परवरदिगार, इन्हें अच्छा ख्याल दो.
रहुल्लाकडून कैद्यांच्या गुंगेपणाची हकीकत ऐकलेल्या बादशहाने आपल्या मुल्ला मौलवींची तातडीची मजालस भरवली. आपल्या मनचा फैसला मग तो कुणाच्याही बाबत असो, तो नेहमीच मुल्ला मौलवींच्या तोंडून वदवून घेत असे तो नेहमीच करत आला होता. म्हणजे आपल्या फैसल्यावर तो इस्लामी धर्माचे शिक्कामोर्तब नेहमी करवून घेई. या कैद्यांबाबत त्याने तेच केले. शाही शहर लुटने जलाने वाले, मुसलमानों की बेरहम कत्ल करने वाले, मस्जिद तसनस करने वाले बगावतखोर को कुरान शरीफ से सजा कौन सी, तो सजाए मौत, असा दस्तूर केलेला लेखी फैसला मौलवींच्या मजालसीनं बादशहाच्या हातात ठेवला. भाग 137 समाप्त.